हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं UPSC प्रिलिम्स 21 या सिरीजमध्ये. आजच्या या सिरीजमध्ये आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 याबद्दल इम्पॉर्टंट 21 बिट्स पाहणार आहोत. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा आयोगाचा पूर्वपरीक्षेला फेमस टॉपिक राहिलेला आहे. बऱ्याचदा यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. जसं की रिसेंटली 2020मध्ये देखील वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 वरती आयोगाने एक क्वेश्चन विचारला होता. तर त्या अनुषंगाने ज्या इम्पॉर्टंट आज 21 बिट्स आहेत त्या आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या बाबत सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जी बीट आहे ती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या बॅकग्राऊंडबाबत आहे. म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट भारतामध्ये 1972 साली संमत झाला. त्याची जी पार्श्वभूमी होती किंवा त्यावेळची जी परिस्थिती होती त्याच्या अनुषंगाने पहिली बीट आहे. पहिली बीट आहे UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट यालाच किंवा या कॉन्फरन्सलाच प्रसिद्ध काय नाव आहे किंवा कोणत्या नावाने ती ओळखली जाते तर स्टॉकहोम कॉन्फरन्स. स्टॉकहोम कॉन्फरन्स या नावाने ती ओळखली जाते. विच इज फर्स्ट UN कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट हेल्ड बिटवीन 5th and 16 जून 1972 ॲट स्टॉकहोम. स्टॉकहोममध्ये झालेली ती पहिली अशी कॉन्फरन्स होती जी एन्व्हायरमेंटबाबत विचार करणारी किंवा एन्व्हायरमेंटबाबत किंवा एन्व्हायरमेंट हा विषय जागतिक पटलावरती महत्त्वाचा आहे याच्यावरती भर देणारी अशी ही एक पहिली कॉन्फरन्स म्हणून ओळखली जाते. याचे आउटकम काय आहेत म्हणजे या स्टॉकहोम कॉन्फरन्सचे 3 महत्त्वाचे आउटपुट समजले जातात. ज्याच्यामधला पहिला आउटकम जो आहे तो आहे की स्टॉकहोम डिक्लेरेशन. म्हणजे स्टॉकहोम डिक्लेरेशनमध्ये ज्या काही गाईडलाईन्स आखून दिल्या तर तो पहिला इम्पॉर्टंट याच्यातला पॉईंट आहे किंवा आउटकम आहे. सेकंड जो आहे तो आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. UNEPची जी काही स्थापना आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम तो देखील स्टॉकहोम कॉन्फरन्सचाच आउटपुट समजला जातो. आणि तिसरी जी महत्त्वाचा याचा आउटकम आहे तो आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. 5 जूनला जो सेलिब्रेट केला जातो तर 30 तारीख आहे या कॉन्फरन्सची. 1972 साली जी कॉन्फरन्स झाली होती त्याची सुरुवात 5 जूनलाच झाली होती म्हणून तो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर हे 3 महत्त्वाचे याचे आउटकम्स आहेत. त्याच्यानंतर स्टॉकहोम +15 ही आत्ता एक टर्म चर्चेत आहे. स्टॉकहोम +50. +50 काय आहे स्टॉकहोम +50 तर हाय लेवल मीटिंग दॅट गव्हर्नमेंट ऑफ स्वीडन प्लॅन्स टू होल्ड इन कंजंक्शन विथ 15th ॲनिव्हर्सरी ऑफ फर्स्ट UN कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. 1972 सालची ही जी आत्ता आपण स्टॉकहोम कॉन्फरन्स बघितली तर त्याला 2022ला 50 वर्ष पूर्ण होतात. तर त्या अनुषंगाने एक हाय लेवल मीटिंग गव्हर्नमेंट ऑफ स्वीडनने आयोजित केली आहे तर त्याला स्टॉकहोम +50 असं म्हटलं गेलं आहे. त्यानंतर आजची जी आपली दुसरी इम्पॉर्टंट बीट आहे ते आहे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. भारताच्या राज्यघटनेमध्ये एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनच्या अनुषंगाने काय तरतुदी आहेत तर ही आपली आजची दुसरी बीट आहे. तर याच्या संदर्भात एक गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जसं की इंडिया इज द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू हॅव मेड प्रोव्हिजन्स फॉर प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ नेचर इन इट्स कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटनेमध्ये तशा पद्धतीची तरतूद करणारी भारत हा जो आहे तो पहिला देश म्हणून ओळखला जातो. आर्टिकल 48A जे आहे म्हणजे 48A जे आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमधील तर ते काय सांगतं द स्टेट शॅल एंडेवर टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट अँड सेफगार्ड फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ ऑफ द कंट्री. फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ ऑफ द कंट्री म्हणजे स्टेटवरती ही जबाबदारी या आर्टिकल 48 अंतर्गत दिली गेली. आता स्टेटवरती जबाबदारी दिली गेली पण नागरिकांना देखील याची जबाबदारी दिली गेली पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने DPSPमध्ये तरतूद केली त्या पद्धतीनेच फंडामेंटल ड्युटीजमध्ये आर्टिकल 51A(G) मध्ये या संदर्भात तरतूद केली गेली जी सांगते इट शॅल बी ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन. वरती स्टेटबद्दल बोललं गेलं तर द स्टेट शॅल एंडेवर आणि याच्यामध्ये 51A(G) मध्ये इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट including forest, lakes, rivers, wildlife and to have compassion for living creatures असा आर्टिकल 51A(G) मध्ये म्हणजे फंडामेंटल ड्युटीजमध्ये म्हटलेलं आहे. आता ह्या ज्या 2 प्रोव्हिजन्स आहेत आर्टिकल 48A असेल आणि आर्टिकल 51A(G) असेल तर या दोन्ही प्रोव्हिजन्स स्टॉकहोम कॉन्फरन्सच्या नंतर 4 वर्षामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केल्या गेल्या. म्हणजे मूळच्या राज्यघटनेमध्ये या तरतुदी नव्हत्या पण 42वी घटना दुरुस्ती करून या 2 तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड केल्या गेल्या. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आजची तिसरी जी बीट आहे ती आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 म्हणजे हा WPA ज्याला म्हटलं जातं WPA 1972 तर हा एक्झॅक्ट काय आहे याच्या अनुषंगाने चौथी बीट आहे. द ॲक्ट प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन ऑफ लिस्टेड स्पेसीज ऑफ ॲनिमल बर्ड्स अँड प्लांट्स अँड ऑल्सो फॉर द एस्टॅब्लिशमेंट ऑफ द नेटवर्क ऑफ प्रोटेक्टेड एरियाज. म्हणजे ते एक प्रकारचं प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं ज्या लिस्टेड स्पेसीज आहेत प्लांटच्या असतील त्यानंतर ॲनिमल्सच्या असतील आणि बर्डच्या असतील तर त्यांना प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणं अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ नेटवर्क ऑफ प्रोटेक्टेड एरियाज. प्रोटेक्टेड एरियाचं एक नेटवर्क क्रिएट करतं. त्यानंतर दुसरं काय काम आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचं प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ वाईल्ड लाईफ.
त्यानंतर रेग्युलेशन ऑफ हंटिंग ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड बर्ड्स हे देखील महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट ऑफ सँच्युरीज अँड नॅशनल पार्क्स, एस्टॅब्लिशमेंट ऑफ सँच्युरीज अँड नॅशनल पार्क हे देखील वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अंतर्गत येतं. त्यानंतर रेग्युलेशन ऑफ ट्रेड इन वाईल्ड ॲनिमल्स, रेग्युलेशन ऑफ ट्रेड इन वाईल्ड ॲनिमल्स. तर याच्यामध्ये असं पाहता येईल की रेग्युलेशन ऑफ ट्रेड जो आहे तो इंटरनॅशनल लेवलवरती साईट्स नावाची जी कन्व्हेन्शन आहे किंवा साईट्स ज्याला आपण ओळखतो तर त्याच्या थ्रू विच इज इंटर गव्हर्नमेंटल बॉडी म्हणून ज्याला ओळखलं जातं तर त्याच्या थ्रू मॉनिटर केला जातो. त्यानंतर ट्रॅफिक जी आहे, ट्रॅफिक नावाची जे काही नेटवर्क आहे तर ते एक प्रायव्हेट नेटवर्क आहे. साईट्स ही इंटर गव्हर्नमेंटल बॉडी आहे, ट्रॅफिक हे प्रायव्हेट नेटवर्क आहे. तर त्याच्या थ्रू हा इलिगल ट्रेड जो आहे त्याला कंट्रोल केलं जातं किंवा त्याच्याशी टॅकल करण्यासंदर्भात मेजर्स बघितले जातात. ट्रॅफिक काय आहे याच्या संदर्भात आपण 22 मार्चच्या व्हिडिओमध्ये, 22 मार्चचा जो UPSC प्रिलिम्स 21चा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पॉईंट नंबर 7मध्ये आपण ट्रॅफिकबद्दल सविस्तर बोललेलो आहोत. त्यानंतर त्याचं जे इंडियन व्हर्जन आहे म्हणजे साईट्स झालं, ट्रॅफिक झालं, त्याचं जे इंडियन व्हर्जन आहे ते वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट म्हणून ओळखलं जातो जो 1972ला संमत झाला. त्यानंतर याचा फायदा काय झाला, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट संमत केल्यानंतर इट हेल्प्ड इंडिया बिकम अ पार्टी टू कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फ्लोरा अँड फोना, ज्याला आपण साईट्स म्हणून ओळखतो. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे जो की प्रिलिम्सला बऱ्याचदा MCQमध्ये विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट प्रोव्हाइड्स द प्रोटेक्शन ऑफ हंटिंग राईट्स ऑफ शेड्यूल्ड ट्राईब्स इन अंदमान अँड निकोबार आयलँड्स. हा इम्पॉर्टंट याच्यामधला सगळ्यात पॉईंट आहे. त्याच्यानंतर आजची जी 4 नंबरची बीट आहे ती या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये 1991 साली जी अमेंडमेंट झाली होती त्याच्या संदर्भात आहे. म्हणजे 4 नंबरची बीट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अमेंडमेंट ॲक्ट 1991. आता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972ला संमत झाल्यानंतर तो बऱ्याचदा अमेंड केला गेला, ज्याच्यामध्ये 1982ला सगळ्यात पहिली अमेंडमेंट झाली. त्यानंतर 86 असेल, 91 असेल, 93 असेल, 2002 असेल आणि 2006 असेल. तर या काही त्याच्यातल्या इम्पॉर्टंट अमेंडमेंट्स म्हणून पाहिल्या जातात. तर त्याच्यामध्ये जी 91ची अमेंडमेंट आहे ती का महत्त्वाची म्हणून ओळखली जाते तर त्या 91च्या अमेंडमेंट अंतर्गत शेड्यूल 6 जे आहे ते वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये इन्क्लूड केलं गेलं. आता शेड्यूल 6 कशा संदर्भात बोलतं तर ते प्लांट स्पेसीस संदर्भात बोलतं. शेड्यूल 1 to 5 हे जे 5 शेड्यूल आहेत तर ते ॲनिमल्स आणि बर्ड संदर्भात बोलतं. पण शेड्यूल 6 हे एकमेव असं शेड्यूल आहे की जे प्लांट स्पेसीसबद्दल बोलतं. तर त्याच्या संदर्भात आपण सविस्तर पुढे पाहणारच आहोत. तर शेड्यूल 6 ॲडेड टू इन्क्लूड स्पेसिफिक प्लांट स्पेसीस टू प्रोटेक्टेड बाय वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अमेंडमेंट ॲक्ट 1991 असं या 1991च्या कायद्यामध्ये सांगितलेलं आलेलं आहे. त्यानंतर विथ द अमेंडमेंट ऑफ 1991 1991च्या कायद्यानं आणखी एक मोठा बदल केला गेला, तो म्हणजे पॉवर्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट हॅव बीन विथड्रॉन ऑलमोस्ट टोटली. पॉवर्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट हॅव बीन विथड्रॉन ऑलमोस्ट टोटली. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला ज्या काही पॉवर्स होत्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शनच्या अनुषंगानं किंवा त्या ॲक्टच्या अनुषंगानं तर त्या टोटली विथड्रॉन केल्या गेल्या. तर त्या नेमक्या कशा केल्या गेल्या हे देखील आपण पुढे याच व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट इम्युनायझेशनच्या अनुषंगानं तरतूद केली गेली आहे. 1991चा जो अमेंडमेंट ॲक्ट होता त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत तर त्या प्रोटेक्टेड एरियाच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये इम्युनायझेशन होणं गरजेचं आहे. तर ते कशासाठी सांगितलं गेलं तर एखादा प्रोटेक्टेड एरियामधली स्पेसीज असेल तर ती प्रोटेक्टेड एरियाच्या बाहेर गेली आणि तिथं जर त्या स्पेसीजला एखाद्या रोगाची किंवा विषाणूची लागण झाली तर ते नंतर प्रोटेक्टेड एरियामध्ये आल्यानंतर प्रोटेक्टेड एरियामधल्या इतर प्रोटेक्टेड स्पेसीजना त्याची लागण होऊ शकते. म्हणून त्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये इम्युनायझेशन जे काय आहे ते कंपल्सरी केलं गेलं. म्हणजेच फर्दर बाय ॲडिशन ऑफ प्रोव्हिजन इम्युनायझेशन ऑफ लाईव्हस्टॉक विदिन अ रेडियस ऑफ 5 किलोमीटर फ्रॉम नॅशनल पार्क ऑर सेंच्युरी हॅज बीन मेड कंपल्सरी. हा 1991च्या अमेंडमेंटमधला एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आजची 5 नंबरची जी बीट आहे, 5 नंबरच्या बीटपासून आपण या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये जे शेड्यूल्स आहेत तर त्याच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. म्हणजे शेड्यूल 1 जे आहे म्हणजे शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2, शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 जे आहे तर ते काय आहे हे आपण पाहणार आहोत. शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 तर हे ॲब्सोल्यूट प्रोटेक्शन असणारं शेड्यूल म्हणून ओळखलं जातं. ॲब्सोल्यूट प्रोटेक्शन तर असं म्हटलं जातं की यामध्ये असणारे ॲनिमल्स ब्रँड ॲनिमल्स म्हणून ओळखले जातात. जसं की टायगर असेल किंवा इलेफंट असेल किंवा ग्रेट इंडियन बस्टर्ड असेल तर हे सगळे ॲनिमल जे आहेत ते शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2मध्ये समाविष्ट केले गेलेले आहेत. ॲनिमल्स लिस्टेड इन दीज शेड्यूल्स हॅव ॲब्सोल्यूट प्रोटेक्शन. ऑफेन्सेस अंडर दीज आर प्रिस्क्राइब्ड द हायेस्ट पेनल्टी.
म्हणजे दोन याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत, ॲब्सोल्यूट प्रोटेक्शन आणि ऑफेन्सेस अंडर दीज आर प्रिस्क्राईब्ड हायेस्ट पेनल्टी, हायेस्ट पेनल्टीची तरतूद याच्यासाठी केलेली आहे. त्यानंतर पोचिंग, स्मगलिंग, इलिगल ट्रेड ऑफ ॲनिमल्स लिस्टेड इन दीज शेड्यूल्स आर प्रोहिबिटेड. पोचिंग असेल, स्मगलिंग असेल आणि इलिगल ट्रेड असेल तो कम्प्लिटली प्रोहिबिटेड आहे. याचे एक्झाम्पल्स काय आहेत, जसं की लायन टेल्ड मकॉ असेल, रायनोसॉरस असेल, त्यानंतर ग्रेट इंडियन बस्टर्ड असेल, ब्लॅक बग असेल, हे याचे एक्झाम्पल्स आहेत जे शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट होतात. ग्रेट इंडियन बस्टर्डवरती 2020ला आयोगाने प्रिलिम्समध्ये प्रश्न थेट विचारलेला आहे. त्यानंतर हे झालं आपलं शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2. आता शेड्यूल 2 काय आहे, आपण वरच्या याच्यामध्ये बघितला पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2, पण शेड्यूल 2 काय आहे, तर शेड्यूल 2 मधले ॲनिमल्स प्रोटेक्टेड असतात का किंवा त्या स्पेसीज प्रोटेक्टेड असतात का, तर नक्कीच. ॲनिमल्स अंडर दिस शेड्यूल आर ऑल्सो अकॉर्डेड हाय प्रोटेक्शन, म्हणजे यांना देखील हाय प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. मग आपण म्हणू की पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2, शेड्यूल 1 आणि हे शेड्यूल 2 याच्यामध्ये काय फरक आहे नेमका, तर जो शेड्यूल 1 आणि पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 आहे तर त्यामध्ये असणाऱ्या स्पेसीजची जी संख्या आहे ती तुलनेने शेड्यूल 2पेक्षा कमी आहे, म्हणून याला ॲब्सोल्यूट प्रोटेक्शन दिलं गेले आणि हायेस्ट पेनल्टीज ठेवल्या गेलेत. आणि शेड्यूल 2 जो आहे त्याच्यामध्ये देखील हाय प्रोटेक्शन हे दिलं गेलेलेच आहे. याच्यामध्ये देखील पोचिंग असेल, स्मगलिंग असेल, इलिगल ट्रेड असेल तो प्रोहिबिट केला गेला आहे. याचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर कोहिनूर जो एक इन्सेक्ट आहे, त्यानंतर काश्मीर फाईन स्क्विलर असेल, त्यानंतर काश्मीर फॉक्स असेल, हे याचे काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर शेड्यूल 3 अँड 4, शेड्यूल 3 अँड 4, दीज ॲनिमल्स आर ऑल्सो प्रोटेक्टेड बट पेनल्टीज आर लोअर कम्पेअर्ड टू शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2. म्हणजे शेड्यूल 3 आणि शेड्यूल 4 याच्यामध्ये ज्या ॲनिमल किंवा स्पेसीज आहेत तर त्या देखील प्रोटेक्टेड आहेत, पण त्याच्यासाठी जी पेनल्टी आहे ती पेनल्टी शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 याच्यापेक्षा किंवा याच्या तुलनेमध्ये कमी ठेवली गेली आहे. जसे की त्याचे एक्झाम्पल आहेत, शेड्यूल 3चं एक्झाम्पल हायना असेल, नीलगाय असेल, गोरल असेल, त्यानंतर स्पॉन्जेस असेल, हे शेड्यूल 3मध्ये येतात. आणि शेड्यूल 4मध्ये मुंगुसेस असतील, त्यानंतर वल्चर्स असतील, हे शेड्यूल 4मध्ये येतात. तर त्या अनुषंगाने शेड्यूल 3 आणि शेड्यूल 4 इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे शेड्यूल आहेत ते म्हणजे शेड्यूल 1 पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2, त्यानंतर शेड्यूल 2 देखील आहे, पण त्यासोबतच शेड्यूल 5 काय आहे हे इम्पॉर्टंट आहे. शेड्यूल 5बद्दल आपल्याला म्हणता येतं की ॲनिमल्स लिस्टेड इन शेड्यूल 5 आर कॉल्ड वर्मिन. त्यांना वर्मिन असं म्हटलं जातं, वर्मिन ॲनिमल्स. वर्मिनबद्दल देखील आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे, पण याच्यामध्ये इन डेप्थ पाहत असताना शेड्यूल 5मध्ये वर्मिन ॲनिमल्स म्हणजे काय, वर्मिन म्हणजे द ॲनिमल्स विच कॅन बी हंटेड, ॲनिमल्स विच कॅन बी हंटेड, त्यांना वर्मिन ॲनिमल्स म्हटलं जातं, ज्याची तरतूद शेड्यूल 5 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये केली गेली आहे. ॲनिमल्स लिस्टेड इन शेड्यूल 5 आर कॉल्ड वर्मिन मीनिंग विच कॅन बी हंटेड. ॲज पर सेक्शन 62 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, स्टेट्स कॅन सेंड अ लिस्ट ऑफ वाईल्ड ॲनिमल्स टू सेंटर रिक्वेस्टिंग इट टू डिक्लेअर वर्मिन फॉर सिलेक्टिव्ह स्लॉटर. सिलेक्टिव्ह स्लॉटरसाठी वर्मिन म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ॲनिमल समाविष्ट होतात, तर वाईल्ड बोर असेल, नीलगाय असेल, त्यानंतर रिसस मंकीज असतील, ते पर्टिक्युलर स्टेटमध्ये वर्मिन ठरवले गेलेत. त्याच्यानंतर जो पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, अथॉरिटी टू डिक्लेअर ॲनिमल्स वर्मिन. म्हणजे कोणाची अथॉरिटी आहे की एखादा ॲनिमल असेल तर तो वर्मिन आहे किंवा नाही हे ठरवण्याची अथॉरिटी कोणाकडे आहे, तर याच्या संदर्भात पाहत असताना फॉरेस्ट इन्क्लुडिंग वाईल्ड लाईफ, फॉरेस्ट इन्क्लुडिंग वाईल्ड लाईफ हा स्टेट सब्जेक्ट होता. मुळात फॉरेस्ट इन्क्लुडिंग वाईल्ड लाईफ हा स्टेट सब्जेक्ट होता, जो की एंट्री नंबर 20 लिस्ट 2 ऑफ 7 शेड्यूल म्हणून ओळखला जातो. तर फॉरेस्ट इन्क्लुडिंग वाईल्ड लाईफला 42व्या घटनादुरुस्तीनुसार स्टेट लिस्टमधून काढून समवर्ती सूचीमध्ये म्हणजे कॉन्करंट लिस्टमध्ये ॲड केलं गेलं फॉरेस्ट इन्क्लुडिंग वाईल्ड लाईफला. मग समवर्ती सूचीचा जर बाबत आपण जर बघितलं तर त्यावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकार, राज्य सरकार दोघांना आहे. पण जर एकाच विषयावरती जर दोघांनी कायदा केला, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तर जितक्या प्रमाणात विसंगती आहे तितक्या प्रमाणात राज्याचा कायदा रद्द होतो आणि केंद्राचा कायदा प्रिवेल राहतो. तर या अनुषंगाने समवर्ती सूचीबाबत ही बाब आपल्याला माहिती आहे. मग फॉरेस्ट इन्क्लुडिंग वाईल्ड लाईफ ज्यावेळी 42व्या घटनादुरुस्तीने समवर्ती सूचीमध्ये ॲड केलं गेलं, त्यासोबतच आपण मगाशी जसं पाहिलं की 42व्या घटनादुरुस्तीने आणखी एक मोठा बदल केला होता, तो म्हणजे की हे 5 सब्जेक्ट आहेतच, त्याच्यात 2 फॉरेस्ट इन्क्लुडिंग वाईल्ड लाईफ आणि 1991ची जी अमेंडमेंट होती त्याच्यामध्ये मगाशी आपण जसं म्हटलेलं की 1991च्या अमेंडमेंटने स्टेटचे जे काय अधिकार आहेत ॲनिमल्सना वर्मिन ठरवण्याबद्दल तर ते टोटली काढून घेण्यात आले होते. आणि याच्या संदर्भात नवीन प्रोव्हिजन बनवण्यात आली की ज्या स्टेटला एखादा ॲनिमल वर्मिन वाटत असेल, म्हणजे तो जर तिथल्या पिकांना किंवा मनुष्यवस्तीला नुकसान पोचवत असेल तर त्या पद्धतीची रिक्वेस्ट स्टेट गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटला करणं गरजेचं आहे. म्हणजे ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1991
powers of state government withdrawn almost totally. Now state can only request center to declare particular animal as vermin but cannot declare on its own. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट स्वतःहून एखादा ॲनिमल वर्मिन म्हणून डिक्लेअर करू शकत नाही, तर ती अथॉरिटी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे आणि स्टेट फक्त त्यांच्याकडे रिक्वेस्ट करू शकतं की या पर्टिक्युलर ॲनिमलला वर्मिन म्हणून डिक्लेअर करा. याचे एक्झाम्पल्स जसे आपण मगाशी पाहिले की वाईल्ड बोर असेल, नीलगाय असेल, रेसिस मंकी असेल आणि शेड्यूल 5 मध्ये माईस असेल, रॅट असेल, कॉमन क्रो असेल, फ्लाइंग फ्लॉक्स असेल, ज्याला फ्रूट इटिंग बॅट्स असं म्हटलं जातं. त्यानंतर शेड्यूल 6 काय आहे, म्हणजे शेड्यूल 5 पर्यंत आपण बघितले. शेड्यूल 6 काय आहे, जसं आपण मगाशी म्हटलं की 1991च्या घटनादुरुस्तीने शेड्यूल 6 ॲड केलं गेलं. शेड्यूल 6 जे आहे ते स्पेसिफिकली प्लांट स्पेसिसबद्दल बोलतं. 1 ते 5 जे शेड्यूल्स आहेत तर ते ॲनिमल स्पीसीजबद्दल बोलतं, बर्ड्सबद्दल बोलतं, विशेष करून ॲनिमल स्पेसीज असतील. आणि शेड्यूल 6 जे आहे ते स्पेसिफिकली प्लांट स्पेसीजबद्दल बोलतं. हे महत्त्वाचं आहे. आणि हे जे शेड्यूल आहे तर त्याच्यामध्ये जे 1991च्या अमेंडमेंटने ॲड केलं गेलं त्याच्यामध्ये प्रोहिबिटेड सांगितले, म्हणजे कोणते प्लांट स्पेसिस जे आहेत तर त्यांचं कल्टिवेशन असेल, कलेक्शन असेल, एक्स्ट्रॅक्शन असेल, ट्रेड असेल तर तो प्रोहिबिटेड, म्हणजे प्रोहिबिशनबद्दल बोलतं आहे, प्रोटेक्शनबद्दल नाही तर प्रोहिबिशनबद्दल बोलतं. हा याच्यातला इम्पॉर्टंट पॉईंट आहे शेड्यूल 6 मधला. कल्टिवेशन, कलेक्शन, एक्स्ट्रॅक्शन, ट्रेड एटसेट्रा ऑफ प्लांट्स अँड इट्स डेरिव्हेटिव्ज लिस्टेड इन शेड्यूल 6 आर प्रोहिबिटेड. प्रोहिबिटेड म्हणजे प्रोहिबिशनबद्दल हे शेड्यूल बोलतं. त्याच्यानंतर हा जो शेड्यूल 6 आहे त्याच्याबद्दल 2020च्या UPSCच्या प्रिलिम्समध्ये थेट प्रश्न विचारण्यात आला होता. प्रश्न काय होता, इफ अ पर्टिक्युलर प्लांट स्पेसीज इज प्लेस्ड अंडर शेड्यूल 6 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 व्हॉट इज द इम्प्लिकेशन. म्हणजे एखाद्या प्लांट स्पेसीजला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या शेड्यूल 6 मध्ये ठेवलं गेलं किंवा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं तर त्याचे इम्प्लिकेशन्स काय असतील, हा प्रश्न 2020ला आयोगाने विचारलेला आहे. त्याच्यामध्ये जे पर्याय होते त्याच्यातला जो योग्य पर्याय होता त्याचं आन्सर होतं अ लायसन इज रिक्वायर्ड टू कल्टिवेट द प्लांट. अ लायसन इज रिक्वायर्ड टू कल्टिवेट द प्लांट. मग आता याच्या पुढे जाऊन हा जो प्रश्न होता त्याचं जे उत्तर आहे त्याच्या पुढे जाऊन की लायसन गरजेचं आहे असं म्हटलं जाते की ते प्लांटचं कल्टिवेशन करण्यासाठी, तर ते लायसन कोण देतं, तर ते लायसन ग्रांटेड बाय चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनद्वारे ते लायसन ग्रांट केलं जातं. नो पर्सन इज अलाउड टू कल्टिवेट अ स्पेसिफिक प्लांट मेन्शन्ड इन शेड्यूल 6 एक्सेप्ट विथ अ लायसन ग्रांटेड बाय चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. त्यानंतर कोणते कोणते असे प्लांट्स आहेत जे की 6 शेड्यूल अंतर्गत इन्क्लूड होतात. त्याच्यामध्ये रेड वांडा असेल, ब्ल्यू वांडा असेल, त्यानंतर पिचर प्लांट असेल, बेडोम सॅड असेल, त्यानंतर लेडीज स्लीपर ऑर्किड म्हणून एक प्लांट स्पेसी आहे. तर त्या 6 ज्या महत्त्वाच्या प्लांट स्पेसीज आहेत तर त्यांचा समावेश 6 शेड्यूलमध्ये होतो, त्या माहिती असायला पाहिजेत. त्यानंतर 11 नंबरची आजची जी बीट आहे तर ती या संदर्भात आहे CWLW चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन. म्हणजे माझ्या आपण जसं बघितलं की प्लांट 6 शेड्यूलमधलं प्लांट कल्टिवेट करण्यासाठी जे लायसन आहे तर ती लायसन देण्याची अथॉरिटी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनकडे देण्यात आली आहे. तर चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनची अपॉइंटमेंट जे आहे अपॉइंटेड अंडर सेक्शन 4 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या सेक्शन 4 अंतर्गत त्याची अपॉइंटमेंट होते. CWLW are empowered to take cognizance of destruction of wildlife. Cognizance of destruction of wildlife. As per section 17 of Wildlife Protection Act, no person is allowed to cultivate a specific plant mentioned in Schedule 6 except with a license granted by CWLW. Chief Wildlife Warden ने लायसन दिल्याशिवाय किंवा दिल्या व्यतिरिक्त त्या प्लांट स्पेसीसचं जे आहे ते कल्टिवेशन करता येत नाही. तर त्याचा जो स्पेसिफिक जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमधला सेक्शन आहे तो आहे सेक्शन 17. सेक्शन 17 जो आहे तो त्याबद्दल बोलतो. CWLW चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन मे ऑन ॲप्लिकेशन ग्रांट टू एनी पर्सन अ परमिट टू एंटर ऑर रिसाइड इन अ सँच्युरी फॉर ऑल ऑर एनी ऑफ द फॉलोइंग पर्पजेस. म्हणजे खाली जे काही पर्पजेस सांगितले गेले त्या पर्पजेससाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जो आहे तर तो सँच्युरीजमध्ये एंट्री करण्यासाठी किंवा तिथं काही परीक्षण करण्यासाठी परवानगी देऊ शकतो. तर ते कारणं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं आहे स्टडी, म्हणजे एज्युकेशन असेल, फोटोग्राफी असेल, टुरिझम असेल आणि महत्त्वाचं म्हणजे सायंटिफिक रिसर्च असेल तर सायंटिफिक रिसर्चसाठी देखील परवानगी दिली जाते. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचे शेड्यूल्स पाहिल्यानंतर जे आपण आत्ता 6 सविस्तर शेड्यूल्स पाहिले त्याच्यानंतर जो इम्पॉर्टंट याच्यातला मुद्दा आहे तो आहे की स्टॅट्युटरी बॉडीज अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. स्टॅट्युटरी बॉडीज कोणत्या आहेत तर 4 महत्त्वाच्या स्टॅट्युटरी बॉडीज या ॲक्ट अंतर्गत स्थापन करण्यात आल्या होत्या.
ज्याच्यातली पहिली आहे नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ, NBWM म्हणून ज्याला ओळखलं जातं, विच इज स्टॅट्युटरी बॉडी अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, कन्स्टिट्यूटेड ऑफिशियली इन 2003. 2003मध्ये ऑफिशियली ती कन्स्टिट्यूट केली गेली. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, इट इज चेअर्ड बाय प्राईम मिनिस्टर. पंतप्रधान याच्या अध्यक्षस्थानी असतात आणि पंतप्रधान ज्या एखाद्या कमिटीच्या असेल किंवा एखाद्या स्टॅट्युटरी बॉडीच्या असेल अध्यक्षस्थानी असतात, ॲटोमॅटिकली ती बॉडी जी आहे ती परीक्षेसाठी इम्पॉर्टंट बनते. म्हणून नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफच्या चेअरला प्राईम मिनिस्टर चेअर्ड करतात. त्यानंतर हा जो बोर्ड आहे तो ॲडवायझरी इन नेचर आहे, म्हणजे ॲडवायझरी इन नेचर म्हणून त्याला ओळखलं जातं. इट सर्व्स अपेक्स बॉडी टू रिव्ह्यू ऑल वाईल्ड लाईफ रिलेटेड मॅटर्स अँड ॲप्रूव्ह प्रोजेक्ट्स इन अँड अराउंड नॅशनल पार्क्स अँड सेंच्युरीज. म्हणजे प्रोजेक्टला अप्रुव्हल देण्याचं देखील काम हे बोर्ड करतं. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊन समजून घ्या. समजा राजस्थान आहे आणि राजस्थानमध्ये एक नॅशनल पार्क आहे, तर त्या नॅशनल पार्कमध्ये, त्या नॅशनल पार्कच्याच एरियामध्ये असा काही एरिया सापडला की जिथे तेलाच्या खाणी सापडल्या आणि तेलाच्या खाणी सापडल्यानंतर तिथून जर तेल एक्स्ट्रॅक्ट करण्याचं किंवा तिथून तेल बाहेर काढण्याचा प्रोजेक्ट जर त्या ठिकाणी सिच्युएट करायचा असेल, तर त्या प्रोजेक्टला परमिशन द्यायची असेल तर ती राजस्थान स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात नसेल, तर ती प्रोजेक्टला जी परमिशन आहे, त्या प्रोजेक्टचं जे अप्रुव्हल आहे, तर ते अप्रुव्हल देण्याचं काम नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ करतं. त्यानंतर नो अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज इन नॅशनल पार्क अँड वाईल्ड लाईफ सेंच्युरीज कॅन बी डन विदाउट प्रायर अप्रुव्हल ऑफ NBWL. म्हणजे समजा आता आपण जसं म्हटलं की त्या राजस्थानच्या एका नॅशनल पार्कमध्ये समजा तेलाच्या खाणी सापडलेत, मग जर राजस्थान स्टेट गव्हर्नमेंटनेच असं ठरवलं की तो नॅशनल पार्कचा जो एरिया आहे त्याची जी बाउंड्री आहे ती अशा पद्धतीने अल्टर करूयात की जी तेलाची खाण आहे ती त्या नॅशनल पार्कच्या बाहेर राहील आणि नॅशनल पार्कच्या बाहेर राहिल्यामुळे तिथून जे तेलाचं एक्स्ट्रॅक्शन आहे ते राजस्थान गव्हर्नमेंटला करता येईल. मग राजस्थान गव्हर्नमेंट हे स्वतःहून हे अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज करू शकतं का? तर नाही. अल्टरेशन ऑफ बाउंड्रीजसाठी देखील राजस्थान गव्हर्नमेंटला नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफकडेच अर्ज करावा लागतो आणि त्यांचं प्रायर अप्रुव्हल घेतल्यानंतरच अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज होऊ शकतं. म्हणजे नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफबद्दल इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे चेअर्ड बाय प्राईम मिनिस्टर, स्टॅट्युटरी बॉडी अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, विच इज ॲडवायझरी बॉडी, ॲडवायझरी इन नेचर बॉडी. देन इट इज अपेक्स बॉडी टू रिव्ह्यू ऑल वाईल्ड लाईफ रिलेटेड मॅटर्स अँड अप्रुव्हल ऑफ प्रोजेक्ट्स. अप्रुव्हल ऑफ प्रोजेक्ट्स नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ थ्रू दिलं जातं. अँड नो अल्टरेशन ऑफ बाउंड्रीज. बाउंड्रीजचं जे अल्टरेशन आहे, नॅशनल पार्क्स असतील, वाईल्ड लाईफ सेंच्युरी असतील, ते विदाऊट NBWLच्या अप्रुव्हल करता येत नाही. त्यानंतर पुढचा जो इम्पॉर्टंट मुद्दा आहे की हा एक ॲक्शन प्लॅन रिलीज करतं ज्याला ओळखलं जातं नॅशनल वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन. नॅशनल वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन विच इज रिलीज्ड बाय नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ. तर हा काय आहे, नॅशनल वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन काय आहे? तर हा एक 15 वर्षासाठी एक व्हिजन प्लॅन किंवा एक ब्ल्यू प्रिंट म्हणून डिक्लेअर केला जातो. तर हा 15 वर्षासाठी डिक्लेअर केला जातो. जो पहिला ॲक्शन प्लॅन आहे तो 1986 ते 2001मध्ये रिलीज केला गेला होता. दुसरा जो आहे तो 2002 ते 2016मध्ये रिलीज केला होता. बेसिकली इट इज 50 years अजेंडा ब्ल्यू प्रिंट अबाउट हाऊ वाईल्ड लाईफ विल बी मॅनेज्ड इन द कंट्री. म्हणजे देशामध्ये वाईल्ड लाईफ जी आहे ती फ्युचरमध्ये कशा पद्धतीनं मॅनेज केली जाईल याची जी ब्ल्यू प्रिंट आहे किंवा जे व्हिजन आहे, जो अजेंडा आहे, तर तो या नॅशनल वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅनद्वारे डिक्लेअर केला जातो. तर कोण डिक्लेअर करते? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज हा जो काही ॲक्शन प्लॅन आहे तो डिक्लेअर करतो आणि हा रिलीज ॲब्सोल्युटली जसं आपण बघितलं की तो नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ जो आहे, जो आत्ता आपण रिसेंटली बघितला, तर त्याच्या अनुषंगाने हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तिसरा जो प्लॅन आहे NBWAP जो आहे, तर त्याची जी कमिटी होती तर त्याचे हेड होते J.C. काला, जे की फॉर्मर सेक्रेटरी आहेत फॉर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज. ते या तिसऱ्या नॅशनल वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅनच्या जी 12 मेंबर कमिटी निर्माण करण्यात आली होती त्याचे हेड J.C. काला हे होते. त्यानंतर जे की फोकस एरियाज काय आहेत, नॅशनल वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅन जो आहे, जो 2017 ते 2031चा तिसरा प्लॅन म्हणून ओळखला जातो, त्याचे की फोकस एरियाज आहेत 17 चॅप्टर्स विथ न्यू ॲक्शन थीम्स लाईक. याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट आहेत ते म्हणजे क्लायमेट चेंज अँड वाईल्ड लाईफ. क्लायमेट चेंज अँड वाईल्ड लाईफवरती पहिल्यांदाच या प्लॅनमध्ये इतका भर देण्यात आला आहे. त्यामुळे पूर्व परीक्षेला अशा बिट्स विचारल्या जाऊ शकतात की खालीलपैकी कोणता असा ॲक्शन थीम आहे की ज्याच्यावरती या 2017 ते 2031च्या नॅशनल वाईल्ड लाईफ ॲक्शन प्लॅनमध्ये भर देण्यात आला आहे. तर पहिले आहे क्लायमेट चेंज अँड वाईल्ड लाईफ, दुसरे आहे वाईल्ड लाईफ हेल्थ,
तिसरे आहे इनलँड ॲक्वॅटिक अँड कोस्टल अँड मरीन कन्झर्वेशन आणि चौथे आहे ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट मिटिगेशन. ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट मिटिगेशन तर ही चौथे ह्याच्यातला फोकस एरिया आहे. इतर देखील 17 जे काही फोकस एरिया आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर सेटिंग अप ऑफ इलेक्ट्रॉनिक आय ज्याला EI म्हटलं जातं तर ते देखील या प्लॅन अंतर्गत करण्यात आलं आहे. तर इलेक्ट्रॉनिक आय किंवा EI काय आहे, विच इज अ सर्व्हिलियन्स इन हायली सेन्सिटिव्ह टायगर रिझर्व्स. एक सर्व्हिलन्स सिस्टम आहे इन हायली सेन्सिटिव्ह टायगर रिझर्व्स म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर 14 नंबरची बीट आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ वाईल्ड लाईफ हॅबिटॅट, IDWH, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ वाईल्ड लाईफ हॅबिटॅट, विच इज सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम लॉन्च्ड टू प्रोव्हाइड टेक्निकल अँड फायनान्शियल असिस्टंट टू स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज फॉर प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. त्यानंतर या स्कीमचे IDWH जी स्कीम आहे त्याचे 3 मेन कंपोनंट्स आहेत. पहिलं आहे सपोर्ट टू ऑल प्रोटेक्टेड एरियाज एक्सेप्ट टायगर, प्रोजेक्ट टायगर अंतर्गत ज्या प्रोटेक्टेड एरियाजना फायनान्शियल किंवा टेक्निकल असिस्टंट दिला जातो तर त्याच्या व्यतिरिक्त जे प्रोटेक्टेड एरियाज आहेत तर त्यांना सपोर्ट देणं, मग त्याच्यामध्ये सगळे प्रोटेक्टेड एरियाज असतील. दुसरा जो महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे तो आहे प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ आउटसाईड प्रोटेक्टेड एरियाज, प्रोटेक्शन ऑफ वाईल्ड लाईफ आउटसाईड प्रोटेक्टेड एरियाज. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे रिकव्हरी प्रोग्राम फॉर क्रिटिकली एंडेंजर्ड हॅबिटॅट्स अँड स्पेसीज, ज्याला फेमसली स्पेसीज रिकव्हरी प्रोग्राम म्हणून ओळखलं जातं. तर आजची 15 नंबरची बीट आपली तीच आहे स्पेसीज रिकव्हरी प्रोग्राम. इट इज वन ऑफ द 3 कंपोनंट्स ऑफ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ वाईल्ड लाईफ हॅबिटॅट. जे 3 महत्त्वाचे कंपोनंट आहेत त्याच्यातला हा महत्त्वाचा आहे. मग स्पेसीज रिकव्हरी प्रोग्राम काय आहे? इट इज अ सायंटिफिक रिकव्हरी प्लॅन हॅज टू बी प्रिपेअर्ड बाय चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन इन ईच स्टेट. प्रत्येक स्टेटमध्ये चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डननं हा एक सायंटिफिक रिकव्हरी प्रोग्राम म्हणून तयार करण्याचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही रिसेंटली नवीन स्पीसीज ॲड केल्या गेल्यात म्हणजे स्पेसीज रिकव्हरी प्रोग्राममध्ये, त्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये कॅरॅकल असेल, त्यानंतर अरेबियन सी हम्पॅक व्हेल असेल, त्यानंतर रेड पांडा असेल, नदर्न रिव्हर टेरेपिन असेल, ह्या ज्या काही स्पेसीज आहेत त्या नव्याने स्पेसीज रिकव्हरी प्रोग्राममध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. कॅरॅकलचा आहे तर त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे 8 मार्चच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे 8 मार्चचा जो UPSC प्रिलिम्स 21चा व्हिडिओ होता त्याच्यातला पॉईंट नंबर 20 नंबरचा जो बीट होती तर त्याच्यामध्ये आपण कॅरॅकलबद्दल आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे. आणि आत्ता या स्पेसीज रिकव्हरी प्रोग्राम अंतर्गत 22 अशा स्पेसीज आहेत की ज्या स्पेसीज रिकव्हरी प्रोग्राम अंतर्गत येतात. त्यानंतर आजची जी पुढची बीट आहे 16 नंबरची आहे ते आहे सेंट्रल झू अथॉरिटी. सेंट्रल झू अथॉरिटी ऑलरेडी आपण सेंट्रल झू अथॉरिटीबद्दल 22 मार्चच्याच व्हिडिओमध्ये पॉईंट नंबर 5ला पाहिलेलं आहे, पण याच्यामध्ये काही महत्त्वाच्या देखील डिटेल्स आहेत. जसं की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अमेंडमेंट 1991 जी आहे तर त्याच्यामध्ये एक न्यू चॅप्टर ॲड केला गेला जो की झू बाबत बोलत होता. 1991ची जी अमेंडमेंट आहे. त्यानंतर या चॅप्टर अंतर्गत म्हणजे जो झू बाबत जो नवीन चॅप्टर ॲड केला गेला, अंडर दिस चॅप्टर सेंट्रल गव्हर्नमेंट वॉज अलाउड टू कन्स्टिट्यूट अन अथॉरिटी नोन ॲज सेंट्रल झू अथॉरिटी. सेंट्रल गव्हर्नमेंटला त्या पॉवर दिल्या गेल्या की सेंट्रल झू अथॉरिटीची स्थापना करण्याबाबत. सेंट्रल झू अथॉरिटी कन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 38A ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 विच इज अगेन वन ऑफ द स्टॅट्युटरी बॉडी अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट. याचे फंक्शन्स काय आहेत तर पहिलं फंक्शन ग्रँट ऑफ टेक्निकल असिस्टंट अँड फायनान्शियल असिस्टंट. महत्त्वाचं जे दुसरं फंक्शन आहे ते म्हणजे रेग्युलेट द एक्सचेंज ऑफ ॲनिमल्स ऑफ एंडेंजर्ड कॅटेगरी लिस्टेड अंडर शेड्यूल 1 अँड पार्ट 2 ऑफ शेड्यूल 2 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट किंवा शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 अंतर्गत ज्या एंडेंजर्ड कॅटेगरीजमधल्या स्पेसीज आहेत तर त्यांच्या एक्सचेंज ऑफ ॲनिमल्स जे आहेत तर ते रेग्युलेट करणं अमंग द झूज. म्हणजे अमंग द झू हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे विदिन कंट्री जर हे एक्सचेंज करायचं असेल इंडेंजर स्पेसीजचं तर ते विदिन प्रोटेक्टेड एरिया टू प्रोटेक्टेड एरिया होईल या तरतुदी अंतर्गत. आणि जसं की याचं उदाहरण एक पाहायचं म्हटलं तर एशियाटिक लायन्स जे आहेत तर गिर फॉरेस्ट जे आहे गुजरातमधलं तर एशियाटिक लायन्स गिर फॉरेस्टमधून मध्य प्रदेशच्या कुनोपालपूर वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये शिफ्ट केले गेले. तर हे जे काही झालं तर ते सेंट्रल झू अथॉरिटीच्या परमिशननंतर किंवा सेंट्रल झू अथॉरिटीने अप्रुव्हल दिल्यानंतर झालं. एशियाटिक लायन्स फ्रॉम गिर फॉरेस्ट गुजरात टू कुनोपालपूर वाईल्ड लाईफ सेंच्युरी टू मध्य प्रदेश हे एक याचं उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर एक्सचेंज ऑफ ॲनिमल्स बिटवीन इंडियन अँड फॉरेन झूज. एक्सचेंज ऑफ ॲनिमल्स बिटवीन इंडियन अँड फॉरेन झूज याच्यामध्ये इम्पॉर्टंट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत जी सेंट्रल झू अथॉरिटी आहे त्याच्या अंतर्गत इंडियन अँड फॉरेनमध्ये जे एक्सचेंज होतं तर ते फक्त झू टू झू असेल. म्हणजे प्रोटेक्टेड एरियाचा याच्यामध्ये समाविष्ट नसेल. हे सगळ्यात इम्पॉर्टंट याचं महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर म्हणजे आउटसाईड इंडिया असेल तर ओन्ली झू टू झू
म्हणून याला ओळखलं जातं, ओनली झू टू झू एक्सचेंज ऑफ ॲनिमल्स. त्याच्यानंतर पुढची जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी सेंट्रल झू अथॉरिटी अंतर्गत येते ती म्हणजे टू सप्लिमेंट इन सिटू कन्व्हर्सेशन मेथड बाय मेंटेनिंग एक्स सिटू. एक्स सिटू ह्या इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज आहेत, तर त्या ऑलरेडी एका व्हिडिओ झालेल्या आहेत. इन सिटू म्हणजे फॉर एक्झाम्पल टायगरचं आर्टिफिशियल ब्रीडिंग प्रोग्राम असेल किंवा चिता रिइंट्रोडक्शन प्रोग्राम असेल, तर तो टायगरचा जो रिइंट्रोडक्शन किंवा आर्टिफिशियल ब्रीडिंग प्रोग्राम असेल तर तो टायगर रिझर्वमध्येच झाला तर ते इन सिटू कन्झर्वेशन असेल, आणि तो जर आउटसाईड टायगर रिझर्व असेल तर ते एक्स सिटू कन्झर्वेशन म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पाचवी महत्त्वाचं जो फंक्शन आहे ते कोऑर्डिनेट्स अँड इम्प्लिमेंट्स आर्टिफिशियल ब्रीडिंग प्रोग्राम्स. त्यानंतर 17 नंबरची महत्त्वाची बीट आहे ती म्हणजे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो, जी ऑलरेडी ही देखील प्रिलिम्स 21च्या आपल्या सिरीजमध्ये झालेली आहे. पण इम्पॉर्टंट म्हणजे ही एक स्टॅट्युटरी बॉडी आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट अंतर्गत, विच इज कॉन्स्टिट्यूटेड ऑन 6 जून 2007 बाय अमेंडिंग वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. इट इज अ ब्युरो, हा एक ब्युरो आहे, आणि ज्यावेळी एखादा ब्युरो असतो तर त्या ब्युरोला काय काम असतं तर ते काम असेल की कलेक्शन, कोलेशन ऑफ इंटेलिजन्स अँड डिसिमिनेशन, म्हणजे एखादी माहिती गोळा करणं, त्यानंतर ती कलेक्ट करणं आणि ती पर्टिक्युलर अथॉरिटीला पास करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही ब्युरोचं काम असेल. म्हणजे समजा एखादा ब्युरो आहे, म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आहे, तर इंटेलिजन्स ब्युरोला एखादी माहिती समजली तर त्या माहितीवरती काम करण्याचा अधिकार इंटेलिजन्स ब्युरोला नसेल, तर ती माहिती गोळा करणं आणि ती माहिती पुढे संबंधित अथॉरिटीला, पर्टिक्युलर अथॉरिटीला पास ऑन करणं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबई पोलीस असतील तर त्यांना पास ऑन करणं हे त्या ब्युरोचं म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचं काम असेल. त्याच पद्धतीने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो माहितीचं कलेक्शन, कोलेजन ऑफ इंटेलिजन्स करेल आणि डिसिमिनेशन त्या माहितीचं करेल. त्यानंतर एक इम्पॉर्टंट काम वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोद्वारे केले जाते ते म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल वाईल्ड लाईफ क्राईम डेटा बँक. सेंट्रल वाईल्ड लाईफ क्राईम डेटा बँकचं देखील याच्या थ्रू एस्टॅब्लिशमेंट केली गेली. इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑब्लिगेशन्स अंडर व्हेरियस इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड प्रोटोकॉल्स. ॲडवाइस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑन इश्यूज रिलेटिंग टू वाईल्ड लाईफ क्राईम्स. आणि 4 नंबरची जी महत्त्वाची स्टॅट्युटरी बॉडी आहे ती आहे NTCA, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी, जे आपण 9 मार्चच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यानंतर जो 18 नंबरची आजची बीट आहे ती आहे वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो आणि त्याच्या महत्त्वाच्या ऑपरेशन्सबद्दल. त्याच्यामध्ये पहिलं आहे ऑपरेशन सॉफ्ट गोल्ड आहे पण ते सॉफ्ट आहे, म्हणजे ऑपरेशन सॉफ्ट गोल्ड हे कशाच्या अनुषंगाने आहे. इट इज अबाउट इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड इन टिबेटियन अँटिलोप, ज्याला शाहतूश म्हणून देखील ओळखलं जातं. इट इज इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड इन टिबेटियन अँटिलोप शाहतूश स्पेसीज. ती टिबेटियन अँटिलोप ज्याला शाहतूश म्हणून देखील ओळखलं जातं, चिरू म्हणून देखील त्याला ओळखलं जातं, तर त्या स्पेसीसबद्दलचं ऑपरेशन सॉफ्ट गोल्ड आहे. तर त्याच्याद्वारे एक प्रकारची वूल तयार केली जाते, तर ती सॉफ्ट आहे पण गोल्डसारखी कॉस्टली आहे म्हणून त्याला ऑपरेशन सॉफ्ट गोल्ड असं म्हटलं गेलं आहे. अँड ऑपरेशन टू ड्रॅग अटेन्शन ऑफ एन्फोर्समेंट एजन्सीज विदिन कंट्री टू फोकस देअर अटेन्शन टुवर्ड्स शाहतूश और चिरू, विच इज कंडक्टेड बाय वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो. त्यानंतर 19 नंबरची बीट आहे ऑपरेशन थंडर स्टॉर्म. ऑपरेशन थंडर स्टॉर्म इज अबाउट मल्टी स्पीशीज वाईल्ड लाईफ ऑपरेशन. याच्या संदर्भात हेच महत्त्वाचं आहे की मल्टी स्पीशीज वाईल्ड लाईफ ऑपरेशन, होलसम अप्रोच टू कंट्रोल इलिगल ट्रेड अक्रॉस इंडिया. हा एक होलसम अप्रोच आहे ज्याच्यामध्ये मल्टी स्पीसीज वाईल्ड लाईफ ऑपरेशनबद्दल काम केलं जातं. त्यानंतर 20 नंबरची बीट आहे ऑपरेशन लेस नो म्हणजे कमी माहिती असणं. म्हणजे द ऑपरेशन वॉज इंटेंडेड टू ड्रॅग अटेन्शन ऑफ एन्फोर्समेंट एजन्सीज विदिन कंट्री टू फोकस देअर अटेन्शन टुवर्ड्स लेझर नोन स्पेसीज. म्हणजे लेझर नोन स्पेसीज ज्या आहेत तर त्यांच्याकडे इंडियन एन्फोर्समेंट एजन्सीज ज्या आहेत त्यांचं अटेन्शन ड्रॅग करण्यासाठी ऑपरेशन लेसनो सुरू केले गेले. त्यानंतर ऑपरेशन बिरबिल हा देखील 2 शब्दांची फोड आहे बिरबिल. तर बिरबिल म्हणजे बर्ड्स विच इन्क्लूड ऑल बर्ड्स, आणि बिल हा बिल्लीच्या अनुषंगाने त्यांनी इन्क्लूड केला आहे, विच इन्क्लूड्स ऑल कॅट स्पीसीज. तर ऑपरेशन बिरबिल हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ऑपरेशन वाईल्ड नेट असेल, ऑपरेशन वाईल्ड नेट टू encounter the menace of illegal trade through e-commerce platform. wild net to drag attention on increasing illegal trade or internet using Facebook, Twitter, WhatsApp, etc. ऑपरेशन थंडरबर्ड असेल, वरती आपण थंडरस्टॉर्म बघितलं जे मल्टी स्पीसीज आहे, आणि थंडरबर्ड जे आहे ते मल्टी कंट्री मल्टी स्पीसीज ऑपरेशन आहे जे की कोऑर्डिनेटेड बाय WCCB असेल आणि जे इंटरपोलचं ऑपरेशन म्हणून ओळखलं जातं. आणि शेवटचं आहे ऑपरेशन सेव्ह कुर्मा जे टर्टल स्पेसिफिक ऑपरेशन म्हणून ओळखलं जातं, टू कर्ब ट्रेड रूट्स ऑफ टर्टल इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड. तर या आजच्या इम्पॉर्टंट वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टबद्दलच्या इम्पॉर्टंट अशा 21 बीट्स आहेत. धन्यवाद.